हाय फ्रेंड्स, लर्न विथ फन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराज या विषयावर निबंध बघणार आहोत. चला तर व्हिडिओला सुरुवात करू. छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचेच नव्हे तर संपूर्ण भारताच्या इतिहासातील एक महान योद्धा, कुशल प्रशासक आणि लोकनेते होते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी स्वराज्य निर्माण केले आणि मुघल तसेच आदिलशाही, सिद्दी, सुलतानी सत्तांच्या विरोधात समर्थपणे उभे राहिले. त्यांच्या असामान्य युद्ध कौशल्यामुळे आणि राज्यकारभारातील दूरदृष्टीमुळे त्यांना केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारताचा नायक मानले जाते. शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांचे वडील शहाजीराजे भोसले हे आदिलशाही दरबारी सरदार होते, तर आई जिजाबाई या धार्मिक आणि पराक्रमी विचारसरणीच्या होत्या. लहानपणापासूनच शिवरायांवर जिजाऊंचा प्रचंड प्रभाव होता. त्यांनी शिवरायांना रामायण, महाभारत तसेच अन्य शास्त्रांचे ज्ञान दिले. त्यांच्यात स्वराज्याची बीजे रोवली आणि त्यांना स्वाभिमानाने जगण्याची शिकवण दिली. तानाजी मालुसरे, नेताजी पालकर, येसाजी कंक, बाजी पासलकर अशा मावळ्यांच्या संगतीत शिवाजी महाराजांनी बालपणातच युद्ध कौशल्य आणि नेतृत्व गुण आत्मसात केले होते. शिवाजी महाराजांनी लहान वयातच स्वातंत्र्य स्वराज्याची संकल्पना मनाशी बाणवली. त्यांनी 1645 मध्ये तोरणा किल्ला जिंकून आपली पहिली मोहीम फत्ते केली. त्यानंतर पुरंदर, राजगड, सिंधुदुर्ग, प्रतापगड असे अनेक किल्ले त्यांनी लढाई आणि युक्तीने जिंकले. त्यांच्या लष्करी धोरणांमध्ये चपळ हालचाली, युद्ध पद्धती आणि जनतेच्या सहभागावर विशेष भर होता. शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची खरी परीक्षा अफजल खानाच्या वधाने झाली. 1659 मध्ये आदिलशाहीचा सेनापती अफजल खान शिवाजी महाराजांना ठार मारण्यासाठी विशाल सैन्यासह प्रतापगडावर आला. मात्र शिवरायांनी आपल्या धूर्त आणि पराक्रमी युद्धनीतीचा उपयोग करून अफजल खानाचा वध केला आणि मराठ्यांच्या शौर्याची कीर्ती संपूर्ण देशभर पसरली. यानंतर शिवरायांनी कोकण आणि पश्चिम घाटात मराठा राज्याचा विस्तार केला. सिद्दी, पोर्तुगीज, डच आणि इंग्रज यांच्याशी त्यांनी यशस्वी मुत्सद्देगिरी साधली. लढाया, विशेषतः सिंधुदुर्ग आणि विजयदुर्ग यांच्या संरक्षणासाठी उभारलेले आरमार तत्कालीन भारतातील सर्वात बलाढ्य आरमारांपैकी एक होते. मुघल सम्राट औरंगजेबाने शिवरायांच्या वाढत्या प्रभावामुळे त्यांना थोपवण्यासाठी जयसिंग आणि दिलेर खान यांना पाठवले. 1665 मध्ये पुरंदरच्या तहानंतर त्यांनी काही काळासाठी मुघलांशी तह केला, परंतु पुढे त्यांनी संधी साधत पुन्हा स्वराज्याचे पुनर्स्थापन केले. 1666 मध्ये औरंगजेबाच्या निमंत्रणावरून शिवाजी महाराज आग्रा येथे गेले, परंतु तिथे औरंगजेबाने त्यांना कैद केले. मात्र आपल्या चाणक्य बुद्धीच्या जोरावर आणि बहुरूपी वेषंतराच्या साह्याने त्यांनी आग्रा येथून सुटका मिळवली आणि परत स्वराज्यात येऊन मराठ्यांचे सैन्य अधिक शक्तिशाली केले. 6 जून 1674 हा दिवस मराठा इतिहासातील स्वर्णक्षण ठरला. याच दिवशी रायगड किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा भव्य राज्याभिषेक झाला. त्यांनी छत्रपती पद स्वीकारले आणि हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेची अधिकृत घोषणा केली. त्यांच्या राज्याभिषेकामुळे संपूर्ण देशभरात त्यांच्या पराक्रमाची कीर्ती पसरली. शिवाजी महाराज हे केवळ पराक्रमी योद्धेच नव्हे तर कुशल प्रशासकही होते. छत्रपती शिवाजी महाराज हे एक आदर्श प्रशासक, दूरदर्शी नेते आणि समाज सुधारक होते. आजही त्यांच्या विचारांची आणि पराक्रमाची गाथा भारतभर गाजते. त्यांचे जीवन आणि कार्य हे प्रत्येक भारतीयांसाठी प्रेरणादायी आहे. चला तर विद्यार्थी मित्रांनो, भेटूया असाच एक सुंदर व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत बाय, टेक केअर.